स्वाध्याय इयत्ता 9वी धडा 4 बाह्य प्रक्रिया भाग 2। प्रश्न पहिला, पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा। अ. तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते। उत्तर, हे विधान योग्य आहे। आ. वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते। उत्तर, हे विधान अयोग्य आहे। दुरुस्त विधान: वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते। ई. भूजलाचे कार्य मृदू खडकाच्या प्रदेशात जास्त होते। उत्तर, हे विधान योग्य आहे। ई. वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा याप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते। उत्तर, हे विधान योग्य आहे। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी योग्य विधान ओळखून दुरुस्त करून लिहा। अ. हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो। उत्तर, हे विधान अयोग्य आहे। दुरुस्त विधान: हिमनदीच्या तळभागावरील बर्फ पृष्ठभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो। आ. मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यामुळे नदीचे संचयन कार्य घडून येते। उत्तर, हे विधान योग्य आहे। ई. नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते। उत्तर, हे विधान योग्य आहे। ई. हिमनदीची गती मध्यभागी कमी तर दोन्ही काठावर जास्त असते। उत्तर, हे विधान योग्य आहे। प्रश्न तिसरा, चुकीची जोडी ओळखा। अ. संचयन, व्ही आकाराची नदी। आ. वहन, उर्मी चिन्हे। ई. खनन, भूछत्र खडक। उत्तर, संचयन, व्ही आकाराची नदी। प्रश्न चौथा, खालील आकृत्यांमधील भूरूपे कोणती ते लिहा। उत्तर, अ. व्ही आकाराची नदी। ब. घळई। क. हिमोड।
प्रश्न 5वा. खाली दिलेल्या भूरूपांचे कारकानुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा. धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगवर, गिरिशृंग, बारखाण, हिमोड, कुंभगर्ता, भूछत्र खडक, विलय विवर, खांजण, पुळण, लवणस्तंभ. नदी, वारा, हिमनदी, सागरी लाटा, भूजल. नदी, धबधबा, त्रिभुज प्रदेश, कुंभगर्ता. वारा, बारखाण, भूछत्र खडक. हिमनदी, हिमगवर, गिरिशृंग, हिमोड. सागरी लाटा, खांजण, पुळण. भूजल, विलय विवर, लवणस्तंभ. प्रश्न 6वा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? उत्तर. नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे होत. 1. घळई. 2. व्ही आकाराची नदी, कुंभगर्त, धबधबा. आ. लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते? उत्तर. 1. लवणस्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते. 2. चुनखडकाच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतातून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी साचतात व त्यामुळे तेथे लवणस्तंभाची निर्मिती होते. प्रश्न 6वा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. इ. सागर जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? उत्तर. सागर जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे होत. 1. पुळण. 2. वाळूचा दांडा. 3. खांजण. इ. हिमोडाचे प्रकार कोणते? उत्तर. 1. भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्यहिमोड व अंत्यहिमोड हे हिमोडाचे 4 प्रकार होत. 2. हिमनदीच्या तळाशी संचयित झालेल्या हिमोडास भूहिमोड म्हणतात. 3. हिमनदीच्या काठाकडील संचयित हिमोडास पार्श्वहिमोड म्हणतात. 4. जेव्हा 2 हिमनद्या एकत्र येतात तेथे त्यांच्या आतील 2 कडांच्या भागातील पार्श्वहिमोडापासून मुख्य हिमनदीच्या पात्रात मध्यहिमोड तयार होतो. 5. हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे जेथे हिमपर्वताचे जलप्रवाहात रूपांतर होते तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेल्या सर्व हिमोड पुढे वाहू नेऊ शकत नाही, त्यामुळे या भागात हिमोड साचतो. हा हिमोड हिमनदीच्या शेवटच्या भागात असल्यामुळे त्याला अंत्यहिमोड म्हणतात.